वसई विरारमध्ये निवडणुका पार पडल्यानंतर देखील भाजपाला सततचा धक्का लागलाय। पुन्हा एकदा भाजपला धक्का लागलाय। भाजपच्या महिला मोर्चा विधानसभा प्रमुख ॲडव्होकेट साधना धुरी यांनी बहुजन विकास आघाडीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। निवडणुकीच्या वेळामध्ये मला व्यवस्थित न्याय मिळाला नाही तर पक्षासाठी बरंच काम करायची इच्छा होती, परंतु पक्षाने योग्य ती संधी दिली नाही असं म्हणत त्यांनी बहुजन विकास आघाडीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। ॲडव्होकेट साधना धुरी या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये होत्या आणि त्या निष्ठावंत कार्यकर्ता होत्या, परंतु भाजपला निष्ठावंतांची गरज नाही आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे। निवडणुकांमध्ये त्यांना भाजपने संधी दिली, परंतु चुकीच्या प्रभागात दिली, त्यामुळे त्या हरल्या। तसंच भाजपला अनेकदा सांगून वरिष्ठांना सांगून देखील वरिष्ठ ऐकत नसल्याचं, तसंच बाहेरून येणाऱ्यांना तिकीट देण्याचं त्यांची रीत ही पटत नसल्याने बहुजन विकास आघाडीचं काम आवडत आहे। तसंच खरे संघर्ष योद्धा हे हितेंद्र ठाकूर आहेत असं म्हणत त्यांनी बहुजन विकास आघाडीचा झेंडा हाती घेतलेला आहे। जाणून घेऊया यावेळेस हितेंद्र ठाकूर तसंच ॲडव्होकेट साधना धुरी आणि महापौर अज्जू पाटील यांचं यावर काय म्हणणं आहे। खूपच महत्त्वपूर्ण पण विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे। मी भारतीय जनता पार्टी वसई विरारचा राजीनामा देते आणि मी बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश घेत आहे। मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेली 7-8 वर्ष सतत काम करत आले आहे। प्रभाग 23 मध्ये जिथून मला प्रोजेक्ट केलं होतं की तुम्हाला तिकडनं तिकीट देण्यात येईल आणि मी तिकडे साईनगर म्हणा, ओमनगर म्हणा, सगळं गोकुळ पार्कवरील सगळीकडे मी ती कामं केली आणि तिकडची लोक पण मला खूप ओळखत होती सगळी। परंतु जेव्हा तिकीट द्यायची वेळ आली तेव्हा मला सांगण्यात आलं की तुम्ही 26 नंबरमधनं उभे राहा। तर मी त्यांना सांगितलं की 26 नंबरमध्ये तसं काम केलेलं नाहीये, तिकडे ते नवीन बिल्डिंग आहेत तिथे मला लोक कशी ओळखणार, तिकडने एक तोंड ओळख तरी पाहिजे लोकांची। तर मला सांगण्यात आलं नाही, तुम्ही जर आता एवढी वर्ष वकिली करता तुम्हाला सगळे ओळखत असणार, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही कुठूनही उभं राहिलं तरी तुम्हाला निवडणूक तुम्ही जिंकू शकता। अशा प्रकारे मला तिथे 26 नंबरमध्ये दिलं। मला कोणत्याही प्रकारचं, मी आरोप करत नाहीये, मला कोणत्याही प्रकारचं मदत मिळाली नाही पक्ष। हे सगळेच कॉलेजमध्ये होते, पक्ष कोणतेही असले की आम्ही एकत्र, वाईट एकाच गोष्टीचं वाटते। आज आमच्यातून मस्तपैकी एक लीगल सेल बघणारी किंवा महिला अध्यक्ष शेखर धुरी यांच्याबरोबरच जर प्रवेश झाला असता तर आज आम्ही वसई विधानसभेत जो एक प्रभाग हरलेलो तो एक प्रभाग पण हरला नसता आणि आमच्याबरोबर साधना देखील त्या महानगरपालिकेत उपस्थित असते। पण ठीक आहे, लेट झालं तरी साधना चांगलं काम, जी काही जबाबदारी मिळेल त्या जबाबदारीतून पक्षाचं आणि लोकांचं, पक्ष म्हणण्यापेक्षा आपण इकडे निवडणुका लढतो ते कार्यकर्त्यां आपलं लोकांकरता आणि लोकांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने चांगलं काम करेल। मनपूर्वक साधनाच्या बरोबर आलेली फरजाना, नवीन आणि अन्य सहकारी या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, मनपूर्वक शुभेच्छा देतो। आम्ही सगळे मिळून एकत्र काम करू। खरं म्हणजे साधनाताई गेले अनेक वर्ष म्हणजे 88 पासून मी ओळखतो की ते पक्षीय कसले राजकारण नसलं त्यांच्याकडे तरी पण आमचे खंदे सपोर्टक होते। आम्हाला नेहमीच सहकार्य, वाईट प्रसंगामध्ये देखील त्यांनी सहकार्य केलं। राजकारण वगैरे त्यांचा विषय नव्हता, सामाजिक कार्य त्यांच्या फॅमिलीचं देखील ऋणानुबंध आपणबरोबर आणि आमच्या सगळ्या फॅमिलीबरोबर आहे। आणि अशातच त्यांनी एक विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला आणि हा निर्णय घेत असताना देखील किंवा ते बीजेपीमध्ये असताना देखील कधीही कटू त्यांना कुठचाही प्रसंग आमच्याकडून आला नाही किंवा त्यांच्याकडनं आमच्याकडे आला नाही। विकास कामाबद्दल सातत्याने ते आपा करत असलेल्या कामाबद्दल नेहमीच आम्हाला प्रशंसा करायचे, काही असेल त्यांच्या सूचना तर नेहमीच ते करत असायचे। म्हणजे राजकारण बाजूला ठेवून ते नेहमीच सहकार्य करत असायचे आणि आता त्यांनी आपणच्या विचारांवर, आपणच्या कार्यावर प्रेरित होऊन राजकारणातनं पहिल्यांदा असं आम्ही ठरवलं का बाबा बहुजन विकास आघाडीबरोबर आपण गेलं पाहिजे, का तर जिल्ह्याचा, तालुक्याचा विकास करण्यासाठीच आप्पा हे सक्षम आहेत आणि म्हणून त्यांनी या आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि मला वाटते की त्यांना योग्य ते न्याय मिळेल।